प्रतिवर्य स्वामी राजाय नमः। ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यदित एक विमलं चलं सर्वदी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुण सदुरतों रत्नारत्नवर्ण पद्मनेत्र सुहासवदनं कंथा टोपीच माला दंडकमंडू कट्टांकर क्षेत्र गुणरत्रैलोक्य पालक विश्वनायक भक्तस्थल कलयुगे श्री स्वामी समर्था वताधारक पायमाम 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 जय जय क्षीरसागर विलासा मायाचक्र चलकविन शेषेनानंत शान मातेतानंत जो सगळ्या विश्वाचा समित समुद्र कन्या ज्याचे कंत जो सर्व कारण करता ग्रंथारंभेन होत्या त्या महाविष्णूचा अवतार गजूधन शिवकुमार एकदंत फरजदरा गमिरीला जायची त्या मंगला साष्टांग नमन करून नागवर्धन स्वामी चरिताराम पूर्ण निर्विघ्नपणे जिचा प्रसाद मिळता मूड पंडित होते तत्वता सकळ काव्यार्थ त्याती ब्रह्मसुताने मिले जो अज्ञान विनाशक विद्याकानांचे जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायी गुरुवारी देवी असते माता त्याचे षष्ठ गुरुवारी चरणी त्यांच्या नमस्कार वारंवार साष्टांग ब्रह्मा विष्णू महेश्वर तिने देवांचा अवतार लीला विग्रह त्रिकुमार दत्तात्रयांना मेल धर्म संस्थापनाकार युगायुगी अवतार घेणे नानाविध वैष्णव जगतपतींचे कर्तव्य मग घेत असे अवतार प्रत्यक्ष चौका त्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या काळी कोण वर्णाश्रम धर्मकुळी कोणाचे गैन ते स्वामी नामे माझे अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दावले नानाविध भक्त मनोर पुरवले ते तास त्यांचे साष्टांग नमुनी करी प्रार्थना कर जोडून आपल्या विख्यात महिमाजिनी गावे चुजले करता आणि करता तुझे स्वामीनाथा माझे ठेवारता मी पणाची नसेची ऐसे ऐकून स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवीला घ्यावे ते वरद असते करून आता नमी साधुरन जयश्री भेद ते सन्मुख्याने सदतीत राहते व्यास वाल्मिक महाज्ञानी बौद्ध ग्रंथ रचल्याचे आणि वारंवार त्यांचे चरण कवी कुलमुकुटच नवले कवी कालिदास ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगे झाली श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहुण्या ते डोलती मानते यांचे चरण मिल ईशे चरणे जडल्याचे तैसे तुकारामातिक भक्त ग्रंथारंभी त्या निमित्तवर प्रसाद करणे आहो तुम्ही संतजनी मर्जीनावरी कृपा करून आपण हृदयस्थ राहून ग्रंथरचना करावी आता करून मन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी विद्वान श्रवणी सादर बसले परी अमृताने आधारधारा श्रवणी असे माझे संस्कृत वाणी ते इकडे न पाहावे स्वामींची लीला बहुत असती प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णित ग्रंथ पसरेल समुद्रात त्या महादेतून पाही अमल मुक्ताफळे घेतली काही द्यावे माणसं ज्ञान काही न करावा इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा आद्रे भक्त प्रचत प्रथम अध्याय गुढा इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरण नाम प्रथम अध्याय गुढा श्री शंकरार्पण मस्तू श्री श्रीपाद श्री वल्लभार्पण मस्तू अध्याय दुसरा श्री गणेशान कामना धरून जे बसले त्यांची मनोतेचे निष्कन भक्त प्रत्येकावेला प्रत्येक अकुलकोट माझा राजपमध्ये जगरबस्ती समृद्धांसरी भक्त मंडळी साहेब कोणी कलकत्त्यात हेतू दर्शनाचा पातला त्या दिवसाचा आदर द्यायचा केला की त्याच एक परसे आला होता दर्शनाचे ते नाप्री मांडायचे महाराजांनी तीन खुर्च्यावरून बाहेर मांडा एक दोघांची बसून ती स्त्रीवर बसल्या पण पाहुणे समर्थान ते उभ्यान तेच वाटले साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आलो कुठे स्वामींनी हसमुख करून उत्तर दिले त्याला कोणी आम्ही करदैवनातून प्रतापवारांनी मग पाहिले कोलकाता दुसरी नगरी देखील अपरा बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिला घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटकून आणत ते हिंडणारी द्वारी परत पुढे पाहिले काही दर्शन दिले तर ते समग्र जोराचा नगरी आम्ही देखील मग तेथून संस्कृती पाहिलं गोताची हेच महापरकाती पुन्हा वेळ केली गोदरे स्नानस्थळी पहिले परत पाहून काही दिवस फिरवून हैदराबाद पाहिले उणे मंगळ बहु दिवस केला वास मग उणे पंढरपुरात स्वच्छ तेथे राहिलं होतं नंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले आमच्या अंतर काही दिवस राहिलो तेथून घ्यायचं वच्चने कळ मग पाहिले मोहदी शुंटुणी सकल सोलापुरी पाद तेथे आम्ही काही महिने वास केला स्वच्छ अक्कलकोट प्रत्येने तेथून या झाली तेपासून नगर ताळंद्याहून त्याचे आमचे सगळं वृत्त असे मुळापासून द्वादश वर्ष मंगळवार राहिले स्वामीराजे ती परित्यास्थळी प्रख्यात विशेष त्यांची नजर दर्शने तसा दिगंबर लीला विग्रह तिवर कमरेवर ठेवून कर दर्शन देते इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत आनंद भक्त परिषद द्वितीय अध्याय गुढा इति श्री स्वामी चरित्र सारामृत द्वितीय अध्याय श्री रस्तु शुभम अध्याय तिसरा श्री गणेशाय नमः धन्य धन्य ते जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती त्यांची नाही पुनरावृत्ती पद पावी ते कैवल्य निर्विकार स्वामी मृती लोकचमत्कार दाविती काही वर्ष करून असते मंगळवेडे सोडले मोहळा माझी वास्तव्य करिता पाठव झाले भक्त तेथेच अकल वृत्तल्पमते केवळ सवे घेऊन स्वामी सुटो जाते अकलकोटासे अर्धमार्ग सुटो असे मागे परतने भाग पडे टोळ गेल्या परतने स्वामी चले उठवणे बहुत वर्ष सेवकांनी परी नच मानले तेथून निघाले अक्कलकोटा प्रत्याले ग्रामदरी बसले यतिरा सोचने तेथे एका बिंदोता तो करी त्यांची तटापरी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला पूर्व पुण्यस्थनीचे त्याले चोळापाच्या गृहप्रती स्वामी ईश्वरमूर्ती चोळापा करे आदर योग यागादी काही चोळापाने केले नाही परी भक्तीसह पाही स्वामी आले सदनाचे त्याचे देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करते तेव्हा चोळापाची चित्ते आनंद झाला बहुसा तेपासून त्याच्या घरी राहिले स्वामी अवतारे दिवसेंदिवस चाकरी चोळापा करी अधिक तेव्हा राज्य पदाधिकारी मारुतीराव गादीवर दक्ष असून कारभारी परमज्ञानी असतीचे चोळापाच्या गृहप्रती आले कोणी किती लोक चमत्कार दावती गावात मात पसरले लोकांमध्ये पसरे मातृपासी कळा वृत्तांत की आपल्या नगरात येथे विख्यात वार्ता ऐसा ऐकून राव बोलला काय वाणी गावात येते वणी फार दिवस झाले परी अमाश्रुत पायी आजवरी झाल्याने आता जाऊन लावले भेटू त्या ऐतवर्य परीत अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकली का हे सत्य तरी वणी आता एक दर्शन राव मुखत्वान निघाल तो चैतीमूर्ती फुलेटेली सकल सभा चिक्की झाली मध्ये गुंगली रायची खून पडले तरी स्वामी के अवतार या भक्ती पळून गेली दुरी चरणे भक्ती चढले सकल सभा आनंदली समजते पावले वंदले शोरपचारी स्वामर्जन रूप राय इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत प्रेमळ भक्त परिषद तृतीय अध्याय गुढा श्री स्वामी राजार्पण मस्त श्री रस्तु शुभम भवतु इति श्री स्वामी चरित्र सारामृत अक्कलकोट नगर प्रवेश
तृतीय अध्याय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय. गंगा गोदावरी माता की जय. सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय. श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली की जय. उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब. श्री अंबा माता की जय. श्री अंबा माता की जय. श्री अंबा माता की जय. भारत माता की जय.